प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त आणि इंटरेस्टिंग दाखवलेला आहे. आता इकडे डॉक्टरांनी स्वतः डॉक्टरांनी प्रिया ही खोटी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं आहे. आणि प्रियाच्या पायावर जी तुळशीपत्राची खूण आहे ती तुळशीपत्राची खूण नसून तो टॅटू असलेलाच डॉक्टरांनी आता सगळ्यांच्या समोर सिद्ध केलेला आहे. आणि त्याच वेळेला सायलीच्या पायावरती तुळशीपत्र जे आहे ते तुळशीपत्र खरं आहे आणि सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य खूप मोठं गौप्यस्फोट आज झालेला आहे. एका मागोमाग एक अशी दोन सत्य आज सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि शेवटी सत्याचा विजय झालेला आहे. आणि प्रिया मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. हे नेमकं कसं घडलं, अर्जुन सायलीने असे कोणते पुरावे आणले, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इकडे फायनली सायलीने प्रियाचं सॅम्पल DNA टेस्टसाठी मिळवलेलं आहे. आता इकडे प्रतिमा आणि सायली ह्या दोघांचं सुद्धा DNA टेस्टसाठी सॅम्पल अर्जुन पाठवणार असतो, पण प्रियाला मात्र आता इथे पूर्णपणे संशय आलेला आहे. प्रियाला चांगलंच माहिती आहे की सायलीने आपला केस काढून घेतला आहे, तिला DNA टेस्ट करायची आहे. आणि प्रिया आता अर्जुन सायलीवरती लक्ष ठेवून ते सॅम्पल चेंज करण्यासाठी निघालेली असते. आणि तेवढ्यातच आता अश्विन म्हणतो की तन्वी थांब, कुठे घाईघाईमध्ये निघालेली आहेस. प्रिया म्हणत असते की हा प्रत्येक वेळेला माजरीसारखा आडवा आडवा का येत असतो. प्रिया म्हणते की नाही, ते काय झालं, अस्मितासाठी आईने काही हेल्दी लाडू बनवायला सांगितलेत आणि त्याचं सामानच आणायचं रे विसरले मी, तेच आणायला मी बाहेर चालले होते. अश्विन म्हणत असतो की तू अस्मिता ताईसाठी इतकं सगळं करतेस ना, मला खूप छान वाटतंय. आणि आता घरच्यांना सुद्धा तू हे सगळं काही मनापासून करतेस ना, घरच्यांचा सुद्धा तुझ्यावरती पूर्ण लवकरच विश्वास बसणार आहे. प्रिया म्हणते की हो हो, पण मला आता लवकर जाऊ दे प्लीज. आणि प्रिया लगेचच तिथून बाहेर निघून जाते. तिकडे अर्जुन सायलीला पूर्ण खात्री असते की प्रिया नक्कीच सॅम्पल चेंज करण्यासाठी येणार. प्रिया आता सदाशिव आणि मैनावतीला भेटायला गेलेली असते आणि तिने मैनावतीचं सॅम्पल पुन्हा एकदा आणलेलं असतं. आणि आता प्रिया इथे लॅबमध्ये येऊन ज्या ठिकाणी प्रतिमाचं सॅम्पल आहे त्या ठिकाणी ती आता मैनावतीचं सॅम्पल ठेवते. आता अर्जुन सायलीला ह्या गोष्टीची कल्पनाच असते की प्रिया इथे नक्की येणार आणि काहीतरी गडबड करणार. प्रियाने प्रतिमाचं सॅम्पल चेंज केलेलं असतं, पण आता हा सगळा प्लॅन अर्जुन आणि सायलीचा असतो. इकडे काहीही झालं तरी अर्जुन सायलीला मैनावतीचं सॅम्पल हवं असतं आणि आता ह्या दोघांचं काम प्रियाने स्वतःहूनच करून दिलेलं आहे. इथे अर्जुन सायलीला मैनावतीच्या सॅम्पलची गरज असते, कारण त्यांना प्रियाचं आणि मैनावतीचे सुद्धा DNA टेस्ट करायचे असतात. आता इथे अर्जुन सायलीच्या हाती आयतं मैनावतीचं आणि प्रियाचं सॅम्पल मिळालेलं आहे. आता इकडे अर्जुन आणि सायली प्रिया आणि प्रतिमा या दोघांची सुद्धा DNA टेस्ट करून घेतात. पण त्यासोबतच प्रिया आणि मैनावतीची सुद्धा DNA टेस्ट केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता प्रियाचे DNA प्रतिमासोबत निगेटिव्ह आलेले आहेत, तर मैनावतीसोबत पॉझिटिव्ह आलेले आहेत. आणि हा आता खूप मोठा पुरावा अर्जुन आणि सायलीच्या हाती लागलेला आहे. आणि आता अर्जुन आणि सायली म्हणत असतात आता थोडाही वेळ घालून चालणार नाही, प्रियाचा खरा चेहरा हा सगळ्यांसमोर यायलाच हवा. प्रिया इतके दिवस रविराज काका आणि प्रतिमा त्यांना फसवत आलेली आहे, आता मात्र प्रिया तुझे 100 अपराध भरलेले आहेत. आता तू कितीही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कर, कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न कर, पण तू सत्य आता लपवून ठेवू शकणारच नाहीयेस. अर्जुन सायली आता ते दोन्ही रिपोर्ट्स घेऊन इकडे घरी आलेले असतात. इकडे अर्जुन हा अश्विनला फोन करतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता घरी ये, मला तुझ्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे. आता अश्विन हा घरी निघून येतो. इकडे तर आता अर्जुन आणि सायली घरी सगळ्यांना एकत्र बोलवतात. प्रियाला कळत नसतं की ह्या दोघांनी इथे सगळ्यांना का बोलवलं असेल. मी तर सगळे पुरावे नष्ट केलेत, तरीसुद्धा अर्जुनच्या हाती काही लागलं असेल का. प्रिया म्हणते की नाही, असं होऊ शकत नाही, मी तर DNA सॅम्पल केव्हाच बदलली आहेत. मग काय झालं असेल, यांच्या हाती आणखीन काही वेगळा पुरावा लागला असेल का. प्रिया हा विचार करत असते आणि म्हणते सायली काय झालं, तू इथे सगळ्यांना का बोलवलेस, काही झाले का. त्यावर सायली म्हणते प्रिया आता तुझी नाटकं बस झाली आता तुझी नाटकं, आता तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे. आणि सायली म्हणत असते की ही खोटारडी आणि एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. रविराज काका आणि प्रतिमात्या तुम्हाला आज इथे बोलवण्याचं कारण म्हणजे तुम्ही ज्या मुलीला स्वतःची मुलगी मानत आहात ती मुलगी तुमची नाहीच आहे. रविराजी बसलेले असतात, ते उठून उभे राहतात आणि म्हणतात की अरे अर्जुन काय बोलताय तुम्ही, हे नक्की काय झालं, काय बोलताय तुम्ही, मला काही कळेल असं बोलाल का. अर्जुन म्हणतो की हो रविराज काका, ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे, ही मुलगी आपली तन्वी नाही. इतके दिवस ती मुलगी आपल्याला फक्त आणि फक्त फसवत आलेली आहे आणि आज हिचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे. आणि त्याच वेळेला अर्जुन आता ज्या डॉक्टरांकडे त्यांनी DNA टेस्ट करून घेतलेली असते त्या डॉक्टरांना तो घरी घेऊन आलेला असतो. अर्जुन डॉक्टरांना आत बोलवतो, या डॉक्टर आतमध्ये या आणि तुम्ही सांगा हे नक्की सगळं काय आहे ते. त्यावर अर्जुन म्हणतो की दादा हा सगळा काय प्रकार आहे, तू तन्वीवर कोणते आरोप करतोस याची तुला कल्पना तरी आहे का. अर्जुन म्हणतो की मी काय बोलतोय याची मला सगळी कल्पना आहे आणि मी हे सगळं पुराव्यासोबतच बोलतोय.
आणि आता जे डॉक्टर आलेले असतात त्यांच्या हातामध्ये काही पेपर्स असतात, ते पेपर्स ते आता रविराजांना देतात आणि रविराजांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे. कारण ते पेपर्स आणि ते रिपोर्ट्स म्हणजे प्रियाचे आणि प्रतिमाची केलेली DNA टेस्ट ही पूर्णपणे निगेटिव्ह आलेली आहे. आणि त्यातला दुसरा रिपोर्ट म्हणजे प्रिया प्रिया आणि मैनावतीची केलेली DNA टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ क्लिअर झालंय की प्रिया ही खोटी आहे, खोटारडी आहे आणि ती खोटी तन्वी आहे. इथे अर्जुन म्हणत असतो की अश्विन, तुझा कदाचित माझ्यावर विश्वास बसणार नाही, म्हणूनच मी या डॉक्टरांना इथे स्वतःहून बोलून घेऊन आलेलो आहे. तू हे रिपोर्ट स्वतः बघ आणि त्या डॉक्टरांना सुद्धा विचार, प्रिया खोटारडी आहे आणि खोटी तन्वी आहे, ती आपली तन्वी नाहीच आहे. अश्विन सुद्धा आता ते रिपोर्ट्स पाहतो, तर त्याच्यामध्ये प्रतिमाची आणि प्रियाची DNA टेस्ट ही निगेटिव्ह आली आणि तिची आणि मैनावतीची DNA टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की ही रविराज काकांची आणि प्रतिमा त्याची मुलगी नाहीच आहे, ही सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांची मुलगी आहे. हे सत्य तिला माहीत होतं आणि हे तिने सगळं काही नागराज काकाच्या सांगण्यावरून केलेलं आहे. आता अर्जुन आणि सायलीने खूप मोठ्या सत्याचा गौप्यस्फोट केला आहे. प्रिया ही सदाशिव आणि मैनावतीची 5वी मुलगी असल्याचं सत्य अर्जुनने सगळ्यांसमोर आणलेलं आहे आणि तसे पुरावे सुद्धा त्याने सादर केलेत. अर्जुन म्हणत असतो की इतके दिवस ही मुलगी त्या सदाशिव आणि मैनावतीला पैसे का देत होती, त्याचं कारण तुला आता कळलंच असेल. त्यांनी त्यांचं तोंड उघडू नये आणि ती त्यांचीच मुलगी आहे हे सत्य समोर येऊ नये म्हणून प्रिया इतके दिवस त्यांना पैसे देत होती. ती कोणतीही समाजसेवा करत नव्हती. आता हे सगळं ऐकून मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. प्रताप म्हणतात की अरे अर्जुन, हे सगळं काय आहे? अर्जुन आणि आता सायली म्हणत असतं की बाबा हेच खरं आहे, हेच खरं आहे. ही मुलगी इतके दिवस झाले नागराज आणि महिपतच्या सांगण्यावरून या घरात आलेली आहे. प्रियाला आधीपासूनच माहिती होतं की ती खोटी तन्वी आहे आणि हा सगळा नागराज काकाचा प्लॅन आहे. नागराज काका ह्या प्रियाला इथे घेऊन आलेला आहे. त्यावर रविराज म्हणतात की मग मग ती तन्वीच्या पायावर असलेली जन्मखूण, तुळशीपत्राची खूण. त्यावर आता इथे अर्जुन म्हणतो की ती तुळशीपत्राची खूण सुद्धा खोटी आहे. आता डॉक्टर प्रियाचा पाय बघतात आणि म्हणतात की ही तुळशीपत्राची खूण जी आहे ही जन्मखूण नाही आहे, हा टॅटू आहे, हे गोंदून घेतलेला आहे. आता मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसला आहे. म्हणजे प्रियाने सगळ्यांची दिशाभूल केली आहे, त्यांना फसवलं आहे. आणि त्याच वेळेला आता इथे सायलीच्या लक्षात येतं, तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खूण होती, ती तुळशीपत्राची खूण तर माझ्याही पायावर आहे. आता इथे सायली अर्जुनच्या जवळ येते आणि म्हणते की तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खूण होती का? अर्जुन म्हणतो की हो, ज्यावेळेला तन्वी जन्मली तेव्हा तिच्या पायावर तुळशीपत्राची काळ्या रंगाची खूण आहे, ती तिची जन्मखूण आहे. आणि या तन्वीने तशीच खूण गोंदवून घेतली आणि रविराज काकांना फसवलं. आता इथे सायली थोडा वेळ शांतच बसते. अर्जुन म्हणतो की काय झालं सायली? तेव्हा सायली म्हणते की अहो पण ही तुळशीपत्राची खूण तर माझ्या पायावरती आहे. आणि त्यावेळेला आता इथे सगळ्यांनाच आणखीन एक मोठा धक्का बसलाय, ती म्हणजे सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खूण. आणि त्याच वेळेला आता प्रतिमा सायलीच्या जवळ येते आणि सायलीच्या पायावर असलेली तुळशीपत्राची खूण पाहते. सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खूण ज्यावेळेला प्रतिमा पाहते आणि तिला लगेचच कळतं की हीच खूण तन्वीच्या पायावरती होती. आणि त्यामुळे प्रतिमाला तर लगेच कळलं की म्हणजे सायलीच खरी तन्वी आहे, सायलीच आपली खरी मुलगी आहे. आणि प्रतिमा आता सायलीला लगेचच घट्ट मिठी मारते आणि म्हणते की माझी तन्वी हीच आहे माझी तन्वी. आणि आता सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य मात्र सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि प्रियाचा खोटारडेपणा सुद्धा सगळ्यांसमोर सिद्ध झालेला आहे. रविराज आता इथे अर्जुनला म्हणतात की अर्जुन, आत्ताच्या आता पोलिसांना फोन कर आणि या मुलीला पोलिसांच्या हवाली कर. अर्जुन म्हणतो की हे काम मी केव्हाच करून ठेवलंय, पोलीस बाहेर केव्हाची वाट बघताय तिचे. आता मात्र अश्विनला मोठा शॉक बसलाय की ह्या मुलीने आपल्या भावनांचा खेळ केला, आपल्याला फसवलं. अश्विन आता स्वतः प्रियाचा हात धरून तिला फरफटवतच घराच्या बाहेर काढत असतो. आणि त्याच वेळेला पोलीस येतात आणि प्रियाला पकडून घेऊन चाललेले असतात. अश्विन प्रियाचा हात धरतो आणि धक्का मारून तिला घराच्या बाहेर काढतो आणि म्हणतो की चालती हो माझ्या आयुष्यातून, माझ्या घरातून, मला तुझं तोंड ही सुद्धा परत पाहायचं नाहीये. एवढे दिवस माझ्यासोबत फक्त आणि फक्त प्रेमाचं नाटक केलंस, मला फसवलंस, मी तुला कधीच सोडणार नाहीये. आतापर्यंत तू माझ्या भावनांचा खेळ केलास. अगं मी तुझ्यासाठी काय नाही केलं. मी प्रत्येक वेळेला तुझ्यासाठी माझ्या घरच्यांच्या समोर, तुझ्या घरच्यांच्या विरोधात राहिलो, प्रत्येक वेळेला तुझी बाजू घेतली. आणि तू काय केलंस, तू माझा विश्वासघात केलास. आणि अश्विन तिला फरफटवतच बाहेर घेऊन जातो आणि धक्के मारून बाहेर हाकलून देतो. आणि पोलिसांना म्हणतो की ह्या मुलीला जितकी जास्तीत जास्त शिक्षा होईल तेवढी जास्तीत जास्त शिक्षा द्या. खरं तर ज्या वेळेला ही पहिल्यांदाच अटक झाली होती तेव्हाच या मुलीला मी बाहेर सोडण्याचा प्रयत्नच नाही केला पाहिजे होता, तिला जेलमध्ये सडवायला होतं. माझी सगळ्यात मोठी चूक झाली ती. दादा वहिनी किती वेळा मला सांगत होते, पण मी त्यांच्यावरती विश्वास नाही ठेवला, या मुलीवर विश्वास ठेवला. अश्विन आता तिथेच खाली बसतो आणि खूपच रडायला लागतो. त्याला प्रचंड ह्या गोष्टीचा पश्चाताप होत असतो की तिच्यासाठी तो घरच्यांशी बोलत नव्हता. कितीतरी गोष्टी त्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन केल्या होत्या, त्या सगळ्यांचा पश्चाताप इथे अश्विनला झालेला असतो. इथे सायली आणि अर्जुन आता
अश्विनच्या जवळ येतात आणि अश्विनचं सांत्वन घालत असतात, त्याला शांत करत असतात. प्रिया मात्र इथे आता सगळ्यांच्या हातापाय पडत असते, माझी चूक झाली, मला माफ करा, मी हे सगळं फक्त नागराजच्या सांगण्यावरून केलं, यात माझा काहीच स्वार्थ नव्हता, प्लीज प्लीज अश्विन मला एकदा संधी दे, एकदा चान्स दे. मला माहिती आहे मी खूप खूप चुका केल्या, पण माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे अश्विन, प्लीज मला एकदा माफ कर. आता इथे प्रिया अश्विनसमोर प्रचंड विनवण्या करत असते, पण आत्ता मात्र अश्विन प्रियाकडे बघत सुद्धा नाही. आणि तो पोलिसांना म्हणतो, आत्ताच्या आत्ता ह्या मुलीला इथून घेऊन जा, मला तिचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये.